हाय गाइस, तो वेलकम बैक टू माय डे 2 व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण आता सर्वात पहिला आरती सुरू करतोय आणि आरतीला सुरुवात करायच्या अगोदर आपण या सुंदर अशा समया लावून घेणार आहोत। आणि मला समयात तूप घातलेलं आवडतं, पण आमची जी गुरुजी आहे त्याने सांगितले की तुपानी वात विझू शकते, तर त्यामुळे तुम्ही तेलाचा वापर करा आणि त्यासाठीच आम्ही तिळाचं तेल वापरतो दिव्यांसाठी, नाहीतर आम्हाला म्हणजे अखंड दिव्यात वगैरे आम्ही तूपच वापरतो। आणि हल्ली भिन्न भिन्न प्रकारचे मोदक आलेले आहेत, वेगळे फ्लेवर, वेगळे कलर, आणि ते खूपच सुंदर गोष्ट आहे की आपल्या भारतात किती अनेक व्हरायटीज मिळते प्रसादात सुद्धा। आणि आता आज आम्ही नैवेद्यात दाखवलेलं श्रीखंड, पुरी, पुरणपोळ्या आणि एकदम टेस्टी अंगुरी बासुंदी, आणि मग आम्ही आरतीला सुरुवात केली। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा नमः तस्मै श्री गुरवे नमः। सरी है मन जाय मासे त्या सरी है निज रूप तुझे। तर मंडळी, आता आरती करून झालेली आहे आणि आम्ही सर्वांनी सुद्धा बापांची आरती घेतली। आणि मग आता सर्वात जो क्यूट मेंबर आहे आरती घेण्यासाठी ते आहे म्हणजे माझं पेट कॉटन, आणि तिला हे सगळं करायला खूप आवडतं आणि ती शांतपणे झोपून असते, आम्हाला काहीच त्रास देत नाही अशा वेळी। सो या, आणि मग लंच टाईम झाल्यानंतर आम्ही मोदक करायला घेतलेले उकडीची, कारण संध्याकाळीसुद्धा छान असं नैवेद्य दाखवायचं होतं बापांना। तर आता माझ्या आईने जे खोबरं असते ते खाऊन घेतले आणि मग आमची जी शेगडी आहे त्याला हळद कुंकू लावून नैवेद्याची सुरुवात केली। आणि ती प्रत्येक वेळेस नैवेद्य बनवायच्या अगोदर असं करते, कारण नैवेद्य खूप छानच बनला पाहिजे अशी तिची इच्छा असते। तर त्यासाठी आम्ही ते केल्यावर आता कढईत आपण छान असं तूप घालून घेतले आणि एक पूर्ण ढेप गुळाची घेतलेली आहे आपण, आणि ती बारीक चेचून मग आपण कढईत घालणार आहोत आणि तुपावर ह्याला छान असं थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत। आणि खाली कढईत तूप असल्यामुळे गूळ लागू शकतो, तर त्यासाठीच आपल्याला स्लो फ्लेमवर ह्याला करायचं आहे। आणि गूळ जो आहे तो एकदम छान मेल्ट झाल्यावर ह्याच्यात आपल्याला खवलेलं खोबरं घालायचं आहे, ओलं खोबरं। आणि ओलं खोबरं घालताना एक गोष्टीची काळजी घ्या की तुम्हाला सर्व खोबरं एकत्र नाही टाकायचं आहे, थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे गुळात आणि मग टाकायचं आहे, कारण नाहीतर ते सारण जे आहे ते एकदम ड्राय पण बनू शकतं।
तसं एक ढेपा गुळाला आपल्याला 2 नारळ तर नक्कीच लागतात, एवढं आमचं प्रमाण आहे. आणि मग ह्यात आपल्याला थोडीशी बारीक काप केलेले काजू घालायचे. मला काजू घातलेले मोदक खूप आवडतात आणि त्यासाठीच आम्ही जे सारण आहे ते थोडंसं ड्राय होत आलं, कढईतून सुटायला लागलं की त्यात आपण सर्वात आधी घालतो काजू आणि ह्याने एक छान अशी टेस्ट येते आपल्या सारणाला. एकदम चविष्ट लागतात हे मोदक, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मला बाकी बेदाणे किंवा बदाम वगैरे नाही आवडत, पिस्तासुद्धा नाही आवडत, पण काजू मात्र मला जाम आवडतं मोदकात. आणि मग आपण घालून घेणार आहोत यात थोडंसं केसर आणि केसर घातल्यावर आपल्याला ह्याला एका साईडला ठेवून द्यायचे झाकून, कारण आपलं सारण आता रेडी. आणि मग आपण या पितळीच्या भांड्यात आम्ही घेतले तूप. आता आपण करणार आहोत उकड आणि त्यासाठी पातेल्यात तूप घातल्यावर आपण त्यात घालणार आहोत 2 वाटी पाणी. हा सुद्धा एक प्रमाण आहे, तर तुम्ही नक्कीच लक्षात घ्या, कारण ह्यात प्रमाण चुकला नाही पाहिजे. त्यासाठीच आता आपण पाण्यात घालणार आहोत थोडंसं मीठ. तूप आणि मीठ गरजेचं असतं, तर त्यासाठीच घालून घ्या. आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यापर्यंत आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं सारण एकदम मस्त दिसतंय आणि छान रंग आला आपल्या सारणाला. आणि आता आपण वळूया आपल्या उकडकडे आणि त्यासाठीच आम्ही आज वापरणार आहोत आमचं हे फेवरेट भागीरथीचं पीठ. हे आहे रेडीमेड मोदक पीठ आणि आम्ही झटपट मोदक करण्यासाठी हेच वापरतो. नाहीतर लहानपणी आम्ही उकडीचे मोदक करताना नेहमी तांदूळ वाळत घालायचो. तुकडा बासमती तांदूळ आणि आंबेमोहर हे दोन्ही तांदूळ आम्ही मिक्स करून उन्हात वाळत घालायचो आणि मग चक्कीत पिसून आणायचो. पण आता फास्ट जमाना आहे, तर त्यासाठीच आम्ही हे जे रेडीमेड पीठ आहे ते वापरतो. आणि मग ते उकड रेडी झाल्यावर छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि त्याचीच सगळी इथे तयारी करून झालेली आहे. तर आता आम्ही घेणार आहोत आमची छान अशी पितळेची परात आणि त्यात आपण उकड काढून घेतली आणि हे आपण गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. आणि चटके लागतात हाताला पीठ गरम असल्यामुळे, तर त्यासाठीच आपल्याला एक वाटीचा वापर करायचा आहे आणि त्याने आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये तुपाचा हात नक्कीच लावायचं. त्याने आपल्या जे मोदकचं कवर आहे त्याला छान असा सुगंध येतो तुपाचा. आणि मग आपण जी पारी असते ती लाटून घेणार आहोत. तो काही जणं लाटतात, काही जणं हातानेच वळवतात. तर माझी आई हातानेच बनवते आणि तिची मोदक मला खूप आवडतात आणि तिचे हाताने बनवलेले मोदक खूपच चविष्ट लागतात मला मोदक करता येत नाही, त्यासाठीच मी मोल्डचा वापर करते. पण तुम्ही बघू शकतात माझी मॉम खूप असं सुंदर छोटूसा असा एकदम सुबेक मोदक वळते. तिला हे खूप आवडतं काम आणि तिला एकदम फेवरेट काम आहे म्हणजे तिचं मोदक वळणं म्हणजे. आणि आता तुम्ही बघू शकता आता आपण घालणार आहोत ह्याच्यात सारण. पारी वळून झालेली आहे, छान असे त्याला कळ्या आपण बनवलेल्या आहेत. आणि भरभरून असं सारण त्यात घाला, कारण खूप छान लागतं खाताना, नाही तर कवरच येतं आपल्या तोंडी. तर तुम्ही बघू शकता आता काजूची सुद्धा आपण खूप छान असं फिलिंग करून घेतलेलं आहे ह्याच्यात. आणि मग आपल्याला हलक्या हाताने ह्याला वरच्या बाजूला वळवत जायचं आहे आणि छान अशी शेंडी काढून घ्यायची आपल्या मोदकाला. आणि तुम्ही बघू शकता सारणमधून थोडंसं बाहेर येत राहतं, तर त्याला तुम्हाला आत प्रेस करत जायचं आहे आणि साईड्सला वर ओढत आणायचं आहे. आणि माझी आई खूप एन्जॉय करते हे टास्क, तिला खूप आवडतं मोदक वळणं. सो या तुम्ही बघू शकतात खूपच सुंदर असं छोटूसा एकदम सुंदर मोदक आता आपला रेडी झालेला आहे. आणि ती मोदक फर्स्ट जो तिचा बनतो ना ती साईडलाच ठेवते. ती म्हणते ह्याच्यात आपण जे आपला आमचा जो देवार आहे त्याच्यात आपण ह्याचा नैवेद्य दाखवायचा. तर या हा आहे सुंदर असा उकडीचा मोदक रेडी, आय मीन हाफ रेडी. ह्याला अजून आपल्याला स्टीम करायचं आहे. आणि मोदक झाल्यावर आपल्याला सर्वात आधी एक करंजी करून घ्यायची असते, कारण शास्त्र असतं ते असं माझी आई म्हणते. कारण मोदक नुसतेच आपण नाही बनवून ठेवू शकत, त्याला नेहमी एकतरी करंजी दाखवायची असते. तर यासाठी सुद्धा मी एक खास करून हा मोल्ड घेतलेला, मला मोल्डमध्ये बनवायची खूप सवय आहे. तर मी माझ्या आईला सांगितलं की तू पण आज मोल्डमध्येच बनव. आणि मला हे न्यू मोल्डसुद्धा ट्राय करून बघायचं होतं, तर त्यासाठीच तिने ह्याच्यात सर्वात आधी करंजी बनवून घेतली. आणि ह्यातसुद्धा खूपच इझी आणि खूपच सुंदर अशी करंजी बनवून रेडी झाली. पण ह्याच्या साईड्सला काहीच डिझाईन नसते, फक्त सेंटरला असते. सो या पण खूप छान वाटत होतं. आणि इतके मोदक आपले बनवून झालेले आहेत. हाताने वळलेले सर्व मोदक माझ्या आईचे आहेत आणि बाकी मोल्डमधले मी बनवलेले आहेत. मी सुद्धा ट्राय करते मोदक हाताने वळण्याचं, पण माझ्याशी नाही जमत, काय माहिती का.
अजून प्रॅक्टिस नाही आहे, कारण मी सुद्धा वर्षातून एकदाच मोदक बनवायला घेते. सो आता आपले एवढे मोदक रेडी करून झालेले आहे. आता ह्याला आपण छान असं हळदीच्या पानांमध्ये ठेवून छान असं स्टीम करून घेणार आहोत. आणि त्या अगोदर मी सर्व मोदकांना केसरची स्ट्रँड्स लावून घेतलेले आहेत आणि ह्याला वरूनसुद्धा मी हळदीचं पान लावून झाकून ठेवते, कारण ह्याच्यानी मोदकांना खूप सुंदर असा सुगंध दरवळतो पूर्ण घरात, पूर्ण किचनमध्ये हे जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा. सो 10 मिनटंच मी याला स्टीम करते आणि मग तुम्ही बघू शकतात किती छान अशी वाफ आली. आणि या वाफेत या हळदीच्या पानांचा इतका छान असा सुगंध असतो ना, तो मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. सो आता आपलं बापांचा नैवेद्य रेडी आहे. आणि त्यानंतर आमच्याकडे पुन्हा पाहुणे आलेले, तर त्यांनासुद्धा आम्ही अटेंड केलं. आमचे सगळे नेबर्स आलेले, तर यासुद्धा काकी आमच्या नेबरला राहतात त्या आलेल्या आणि त्या त्यांच्या आईसोबत आलेल्या. त्यांनासुद्धा आमची बाप्पाची प्रतिमा खूप आवडली. त्यांनीसुद्धा खूप तारीफ केली आमच्या बाप्पांची. आणि या आहेत त्यांच्या आई आणि या आजीसुद्धा खूप तारीफ करत होते आमच्या बाप्पांची. सो ते सुद्धा मला ऐकून खूप बरं वाटलं. तर चला तर आता आपण इव्हनिंग आरतीची सुरुवात करूया. आणि आज इव्हनिंग आरती माझी आई स्टार्ट करणार आहे, कारण आजचं नैवेद्य खूप खास आहे, त्यामुळे तिने म्हणाली मी आज आरती बाप्पांसाठी स्टार्ट करते. आणि आता आपण छान असं अगरबत्तीने घर पूर्ण पवित्र करून घेतो आहे. आणि मग आता आपण आणलेला आहे मोदकांचा नैवेद्य. आणि एक गोष्ट मला माझ्या आईची खूप आवडते की ती खूपच हौशी आहे. तिला हाऊस माऊस करायची खूप इच्छा असते. आणि तुम्ही बघू शकता इतकं काम करूनसुद्धा ती छान अशी रेडी झालेली आहे तिच्या साडीमध्ये, पैठणी साडीमध्ये. आणि कलर बघा किती सुंदर वाटतोय, रेड अँड ग्रीन. आणि आजचा नैवेद्य आम्ही थोडासा लवकर दाखवलेला, ऑलमोस्ट 7 वाजताच, कारण आपल्याला जेवणाचं सुद्धा नैवेद्य दाखवायचं होतं. आणि आज बापांसाठी डबल नैवेद्य होतं. सो आता आपण फक्त मोदकांचा नैवेद्य दाखवतोय आणि आरतीला सुरुवात करतोय. सो गाईज आता इव्हनिंग आरतीसुद्धा करून झालेली आहे आणि आम्हीसुद्धा आरती घेतली आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व आमचे जे पाहुणे आलेले त्यांना सर्वांना एक एक मोदक दिला उकडीचा. आणि त्यांना सर्वांना खूप आवडला, खूप तारीफ केली. आणि मेन म्हणजे मी एक गोष्ट नोटीस केली की जे हाताने वळलेले मोदक असतात ते जास्त टेस्टी असतात मोल्डमध्ये बनवलेल्यापेक्षा. सो गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आपण डिनरचं नैवेद्य जे आहे ते रेडी करायला स्टार्ट करतोय आणि छान असं डिनर बनवणार आहोत बाप्पांसाठी. आणि आजचा मेन्यू थोडासा वेगळा आहे नेहमीपेक्षा. तर आता आम्ही कढईत छान असं हिरवगार पालक शिजवून घेतलेला आहे. आणि मग तेलात आपण जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. आणि जिरं छान असं परतून झाल्यावर ही जी पालकची प्युरी होती ती आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे. आणि त्या अगोदर जिरं जे ते छान असं खरपूस भाजून घ्यायचे तेलात आणि मगच ही पेस्ट आहे ती टाकायची आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा ग्रीन कलर आलेला आहे आपल्या पालक प्युरीला. आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे धणे जिरा पूड. आणि मग आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडीशी याच्यात हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. आणि सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकतात आता ही ग्रेव्ही खूप थिक आहे, तर त्यात आपल्याला थोडंसं जे पालक प्युरीचं वॉटर होतं ते याच्यात थोडंसं घालायचं आहे. आणि त्यात मग आपण घालणार आहोत असे टेस्टी मलाई पनीर. आणि मला मलाई पनीर खूप आवडतात आणि आम्ही नेहमी त्याचाच वापर करतो. सो मलाई पनीर टाकल्यावर आपल्याला ह्याला थोडं 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. आणि एकदम जास्त नाही शिजवायचं, नाही तर ते एकदम पनीर रबरा टाईप होतं. आणि रबर टेस्टचे पनीर मला अजिबात नाही आवडत. सो फक्त 2 मिनटात आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मग डिश रेडी आहे. आणि आपण आता तव्यात हे जे लच्छा पराठा आहेत का किंवा आपण ह्याला मलबार पराठासुद्धा म्हणतो, हे आपण छान तूप लावून भाजून घेणार आहोत. आणि एकदम खरपूस भाजून घ्यायचे, कारण ह्याच्याने आपले जे लच्छा आहेत ना, म्हणजे वरचे जे लेयर्स आहेत एकदम छान उठून येतात आणि एकदम क्रिस्पी लागतात. मला हे खूप आवडतं. सो आजचा मेन्यू त्यासाठीच थोडासा वेगळा आहे.
नाही तर दररोज बाप्पासुद्धा बोर होतील तेच बोरिंग जेवण जेवून. सो या आता आपण छान असं बटर पेपरवर या फिर कुकिंग पेपरवर हे काढून घेणार आहोत आणि नैवेद्याची थाली रेडी करून घेणार आहोत. सो या तुम्ही बघू शकतात किती छान वाटते ही थाली. आणि ह्याच्यात आपण रसगुल्लेसुद्धा ठेवले आहेत ॲज अ स्वीट डिश. आणि आता आपण पालक पनीरसुद्धा टाकणार आहोत छान असं. आणि पालक पनीरचा रंग बघा किती सुंदर असा ब्राईट ग्रीन कलर आलेला आणि तसंच मला आवडतं. मग माझ्या आईने बाप्पांना नैवेद्य दाखवलं आणि नैवेद्य दाखवल्यावर तुम्हाला एक गोष्ट मला हमखास सांगायची, ती खूपच मजेची आहे आणि मला खूपच आनंद झालेला आहे. सो या त्यासाठीच माझ्या आईने छान असं नैवेद्य बाप्पाला दाखवून झाल्यावर ती निघून गेली किचनमध्ये आत आमच्यासाठी जेवण प्रिपेअर करायला. आणि ती निघून गेल्यावर मी नैवेद्याचे असे छान छान फोटो काढते किंवा व्हिडिओज काढत असते. आणि त्यावेळेस मी एक गोष्ट नोटीस केली जी मी म्हणजे तिला लगेचच सांगितली आणि ती खूप खुश झाली. सो मी अशीच नैवेद्याचे वेगवेगळ्या अँगल्सनी फोटोज काढत होती. आणि मला असे म्हणजे नैवेद्याची 100 फोटो तरी काढावेच लागतात, त्यानंतरच एखादा म्हणजे असा छान असा फोटो येतो. आणि तुम्ही इथे बघू शकतात की नैवेद्याच्या लेफ्ट साईडला काहीच फूल वगैरे नाही. आणि जेव्हा मी म्हणजे रसगुल्ल्यावर झूम करते तेव्हा अचानक वरून एक फूल पडतं त्या थालीजवळ. आणि मी इतकी शॉक्ड झालेली की देवाने म्हणजे छान असं कौल दिलं. आणि माझी आईसुद्धा खूप खुश झाली हे ऐकून. सो आपल्या लाडक्या बाप्पाला हा नैवेद्य प्रचंड आवडलेला आहे आणि आम्ही सर्व एकदम आनंदात होतो ही गोष्ट ऐकून आणि बघून. सो या तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लिहा गणपती बाप्पा मोरया.